Hello friends, I am Professor Prakash Kamble, Topper Science Academy and welcomes to my Physics Topper channel. विद्यार्थी मित्रांनो, रोटेशनल डायनामिक्स या चॅप्टरचे आतापर्यंत मी 11 व्हिडिओ लेक्चर आपल्या समोर अपलोड केलेले आहेत. आशा करतो की ते आपण बघितले असतील आणि जर बघितले नसतील तर परत रिक्वेस्ट करेल की ते प्लेलिस्ट मध्ये जाऊन आपण बघू शकता. ठीक आहे, तर स्टार्ट करूया आवर लेक्चर नंबर 12, मोमेंट ऑफ इनर्शिया. कोणती कन्सेप्ट बघतोय आज आपण? मोमेंट ऑफ इनर्शिया. ऑलरेडी आपण सर्क्युलर मोशनचा पार्ट पूर्ण एक्सप्लेन केलेला आहे. आज आपण कंप्लीट करणार आहोत कोणता पार्ट? रोटेशनल मोशनचा पार्ट. ठीक आहे, म्हणजे आता स्टार्ट केलेला आहे, परंतु 2-4 दिवसात हा सुद्धा पार्ट काय होईल आपला पूर्णपणे संपून जाईल. परंतु त्या अगोदर आपल्याला कन्सेप्ट कोणती एक्सप्लेन करायची? मोमेंट ऑफ इनर्शिया. कोणती कन्सेप्ट एक्सप्लेन करतोय आपण आज? मोमेंट ऑफ इनर्शिया. कशाला म्हणायचं मोमेंट ऑफ इनर्शिया? बघा, लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. The sum of product of the mass of each particle and square of its perpendicular distance is called moment of inertia. बघा, डेफिनेशन परत लक्ष द्या. The sum of product of the mass of each particle and square of its perpendicular distance from axis of rotation is called moment of inertia. बघा, लक्ष द्या. मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये आपण एक एक्झाम्पल घेतलं रिजिड बॉडीचं. ठीक आहे, दिस रिजिड बॉडी इज मेड ऑफ n नंबर्स ऑफ पार्टिकल्स. आपल्या सर्वांना माहिती आहे की रिजिड बॉडी ही n नंबर्स अशा पार्टिकलना बनवून मिळालेली आहे. ठीक आहे, जसे काय माझ्या हातामध्ये मार्कर आहे, हे सुद्धा n नंबर्स अशा पार्टिकलना बनलेलं आहे. म्हणजे ही रिजिड बॉडी सुद्धा अर्थातच तशीच आहे, n नंबर्स अशा पार्टिकलना बनलेली आहे. ठीक आहे, आपण जर काही पार्टिकल्स घेतले m1 m2 m3 आणि डॅश डॅश mn पर्यंत पार्टिकल्स घेतले. ठीक आहे, आणि हे कसे रोटेट करताय? या ऍक्सिसच्या भोवती काय करताय? सर्क्युलर मोशन मध्ये रोटेट करताय. ठीक आहे, मग काय लिहिले डेफिनेशन मी? बघा, लक्ष द्या. I is equal to the sum of product of mass of each particle and square of its perpendicular distance. ठीक आहे, हा मास आहे, याची काय सम आहे, आणि स्क्वेअर ऑफ इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स, यालाच काय म्हणतो आपण? मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे, येथे लक्षात आपल्याला सर्वांच्या मोमेंट ऑफ इनर्शिया. चला स्क्रीनशॉट घ्यायची. ओके, घेतली. चल, मोमेंट ऑफ इनर्शिया समजण्यासाठी अजून एक तक्ता या ठिकाणी मी ड्रॉ करतो विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त मोमेंट ऑफ इनर्शियाची कन्सेप्ट लक्षात येईल. ठीक आहे, लिनियर मोशनच्या क्वांटिटी सगळ्यांना माहित आहे. या ठिकाणी मी केलं लिनियर मोशन. अॅनालॉगस क्वांटिटी कशा सोबत आहे? समजा रोटेशनल मोशन सोबत. ठीक आहे, रोटेशनल मोशन किंवा अँग्युलर मोशन. मी अगोदर पण तक्ता दिला होता विद्यार्थी मित्रांनो. बघा, लिनियर वेलोसिटी या ठिकाणी काय करू शकतो आपण? अँग्युलर वेलोसिटी. ठीक आहे, नंतर लिनियर ऍक्सलरेशन, या ठिकाणी काय असणार आहे? याला अॅनालॉगस अँग्युलर ऍक्सलरेशन. या ठिकाणी लिनियर डिस्प्लेसमेंटला अॅनालॉगस काय असणार आहे? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, या ठिकाणी मास आहे, तर मासला अॅनालॉगस काय असणार आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे, हेच एक्सप्लेन करतोय आपण. म्हणजे मास नथिंग बट मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि लक्षात, म्हणजे जे लिनियर मोशन मध्ये मास वर्किंग करतंय, ठीक आहे, तीच वर्किंग आपल्याला तेच मास कशामध्ये वर्किंग करते? रोटेशनल मोशन मध्ये. एक एक्झाम्पल बघा, आपण दरवाजा घेतोय, डोअर. ठीक आहे, त्या डोअर कसं फिट इंजसला फिट केलेलं असतं इंजसला, आणि ते काय करतं? ओपन क्लोज करताना ते रोटेट होते अशा पद्धतीने. ठीक आहे, ती एक बॉडीच आहे, मासच आहे, बरोबर आहे. परंतु जर समजा त्या ठिकाणी काय करताय? ते रोटेट करते, म्हणजेच ते काय झालं? मोमेंट ऑफ इनर्शिया. कन्सेप्ट लक्षात आली आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाची. ठीक आहे, चला बघा आता परत एक फिजिकल सिग्निफिकन्स साठी आपण या ठिकाणी असं एक्झाम्पल घेतलं की कायनेटिक एनर्जी घेतली मी. ट्रान्सलेशनचा फॉर्म्युला आहे हाफ mv². तर करा बरं, या ठिकाणी याला अॅनालॉगस मध्ये रोटेशनल मध्ये काय येणार आहे? कायनेटिक एनर्जी रोटेशन साठी असणार आहे हा. चला, m काय असणार आहे? I. ठीक आहे, v चं काय लिहिलेलं आहे? ओमेगा स्क्वेअर. या ठिकाणी फोर्स घेतलेला असेल मी मास इनटू ऍक्सलरेशन. या ठिकाणी काय असणार आहे? टॉर्क इज इक्वल टू मास. या ठिकाणी काय आहे? I. हे म्हणजे बघा, लक्षात द्या, अल्फा. लक्षात, हे कशामध्ये? लिनियर मोशन मध्ये. हे कशामध्ये आहे? अँग्युलर मोशन किंवा रोटेशनल मोशन मध्ये. ठीक आहे, मास दोन्हीकडे सेमच आहे,
परंतु या ठिकाणी तो वर्किंग कशामध्ये करतोय, लिनियर मोशन मध्ये, आणि या ठिकाणी वर्किंग कसा करतोय तो रोटेशनल किंवा अँग्युलर मोशन. इथपर्यंत लक्षात आले? ठीक आहे, चला या ठिकाणी स्क्रीनशॉट घ्या. घेतली? अत्यंत महत्वाचं डेरिव्हेशन मी आता एक्सप्लेन करतोय. कोणतं आहे ते सांगा बरं? कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. कोणतं डेरिव्हेशन एक्सप्लेन करणार आहे आज मी? कायनेटिक एनर्जी. या ठिकाणी हेडलाईन टाकतो, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. पण त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो एक थोडक्यात सांगतो की मोमेंट ऑफ इनर्शिया ही जी क्वांटिटी आहे स्केलर आहे का वेक्टर आहे? कोण सांगतं? मोमेंट ऑफ इनर्शिया ही क्वांटिटी स्केलर पण नाही आणि वेक्टर पण नाही. मग कोणती असणार आहे? टेन्सर क्वांटिटी असणार आहे. कोणती क्वांटिटी असणार आहे? टेन्सर क्वांटिटी. आणि मोमेंट ऑफ इनर्शियाचं जर एसआय युनिट बघितलं तर काय असणार आहे सांगा बरं? या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया mr². ठीक आहे, तर मास कशामध्ये मोजतो आपण? kg मध्ये. आणि r² म्हणजे कशाचं असणार आहे सांगा? मीटर स्क्वेअर. बरोबर आहे. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शियाचा आपण एसआय युनिट घेतला तर काय असणार आहे? kg मीटर स्क्वेअर. डायमेन्शन तर तुम्हाला काढता येणार आहे. सांगा डायमेन्शन. मास काय? m1 असणार आहे. मीटर स्क्वेअर म्हणजे L2 असणार आहे. ठीक आहे, 0. ठीक आहे, असणार आहे 0. हे सुद्धा काय झालं? डायमेन्शन झालं. ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स कशावर असणार आहे सांगा? मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड असणार आहे कशावर? मासवर, साईज आणि शेपवर. त्याच पद्धतीनं डिस्ट्रीब्युशन्स ऑफ मास अबाउट अन ऍक्सिस ऑफ रोटेशन. ठीक आहे, म्हणजे याच्यावर मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे? डिपेंड्स आहे. या लक्षात तुमच्या कन्सेप्ट तुम्ही व्यवस्थित नोट करून घ्या. ठीक आहे, चला आता बघतोय आपण कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. चला परत मी या ठिकाणी डायग्राम काढतो रिजिड बॉडीची. ठीक आहे, या रिजिड मध्ये पास होणारा जो ऍक्सिस असतो इमॅजिनरी ऍक्सिस तो कोणता आहे? या ठिकाणी दर्शवला, त्याला म्हटलं मी आय. ठीक आहे, या ठिकाणी पार्टिकल्स घेतले मी. हे पार्टिकल्स आहेत. m1 घेतला, या ठिकाणी m2, या ठिकाणी m3, या ठिकाणी mn घेतला. ठीक आहे, प्रत्येकाची रेडियस कशी असणार आहे? डिफरंट असणार आहे. म्हणजे r1, r2, r3, rn. ही जी रोटेटिंग करते कशा पद्धतीने करते? अशा पद्धतीने. म्हणजे या ठिकाणी अँग्युलर व्हेलोसिटी काय आहे? कॉन्स्टंट आहे. परंतु लिनियर व्हेलोसिटी काय आहे? डिफरंट, म्हणजे चेंज होते. लक्षात ठेवा. म्हणजे आपण डिस्क्रिप्शन मध्ये लिहू शकतो. काय लिहिणार डिस्क्रिप्शन मध्ये? बघा, लेट m1, m2, m3 dash mn with the masses situated at r1, r2, r3 dash rn perpendicular distance from axis of rotation. ठीक आहे, m1, m2, m3 काय मासेस आहे आणि सिच्युएटेड केलेले रेडियस घेतलेली r1, r2, r3 आणि rn. परपेंडिक्युलर डिस्टन्स असणार आहे. ठीक आहे, रेडियसचा डिस्टन्स कसं आहे? परपेंडिक्युलर. बघा लक्ष द्या खाली. ऑल द पार्टिकल्स परफॉर्मिंग इन सर्कल. कसे परफॉर्म करताय? सर्कल मोशन मध्ये विथ सेम अँग्युलर व्हेलोसिटी. सेम अँग्युलर व्हेलोसिटी स्पीड मध्ये लिहिलं तरी चालते. अँग्युलर स्पीड बट डिफरंट लिनियर स्पीड. बघा प्रत्येक मास म्हणजे या ठिकाणी जो पॉइंट घेतलेला आहे, हा जो पार्टिकल्स आहेत
प्रत्येक पार्टिकलची स्पीड कशी आहे, डिफरंट आहे, परंतु अँग्युलर स्पीड कशी आहे या ठिकाणी कॉन्स्टंट आहे. अँग्युलर स्पीड कशी या ठिकाणी कॉन्स्टंट आहे. अँग्युलर स्पीड कशी आहे, कॉन्स्टंट आहे. परंतु लिनियर जी स्पीड आहे, लिनियर स्पीडला आपण म्हणू शकतो प्रत्येक v1 v2 v3 लक्षात या ठिकाणी vn म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेलोसिटी काय होते त्याची चेंज होते. आणि अँग्युलर वेलोसिटी चेंज होते का, नाही. अँग्युलर वेलोसिटी कशी असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. ओके, इथपर्यंत लिहिलं कारण डिस्क्रिप्शन मध्ये लिहिणं गरजेचं असतंय. ठीक आहे. ओके, चला रब करतो मी याला. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे. काय सांगा बरं कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू फॉर्म्युला आहे आपल्याला हाफ mv स्क्वेअर. काय कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ mv स्क्वेअर. बट तुम्हाला माहिती आहे v इक्वल टू काय, r ओमेगा. v इक्वल टू काय असणार आहे, r ओमेगा. तर आपण टोटल कायनेटिक एनर्जी घेतली समजा. टोटल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय लिहिणार, कायनेटिक एनर्जी फर्स्ट प्लस कायनेटिक एनर्जी सेकंड प्लस कायनेटिक एनर्जी थर्ड, डायरेक्ट असं लिहू ना, प्लस कायनेटिक एनर्जी n पर्यंत. ठीक आहे. तर प्रत्येकसाठी आपण फॉर्म्युला काय घेणार आहे सांगा बरं. हा m1 v1 स्क्वेअर. ठीक आहे. कायनेटिक एनर्जी कशासाठी घेतली आहे, फर्स्ट साठी. ठीक आहे. मी इथं सेकंड करतो. कायनेटिक एनर्जी सेकंड इथं लिहिलं हाफ m2 v2 स्क्वेअर. चला, कायनेटिक एनर्जी थर्ड इज इक्वल टू हाफ m3 v3 स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी फोर किंवा डायरेक्टली एंड करतो कारण पूर्ण पार्टिकल्स येतात. हाफ mn vn स्क्वेअर. तुम्हाला माहित आहे v इक्वल टू काय दिलेलं आहे, r ओमेगा. मग आपण याला कन्सिडर करू शकतो कायनेटिक एनर्जी फर्स्ट साठी. ठीक आहे. ही ट्रान्सलेशन साठी झालेली. आता रोटेशनल साठी काय असणार आहे, मग या ठिकाणी आपण असं कन्सिडर करू शकतो कारण v इक्वल टू काय, r ओमेगा. ओमेगा आला म्हणजे या ठिकाणी कशामध्ये आली, रोटेशनल मोशन मध्ये. आता ही कशामध्ये होती, लिनियर किंवा ट्रान्सलेशन आपण म्हणू शकतो. ठीक आहे. चला बघा आता टोटल एनर्जी काही टोटल एनर्जी घेतलेली. तर कायनेटिक एनर्जी फर्स्ट साठी आपण या ठिकाणी फॉर्म्युला लिहिलेला आहे हाफ m1 v ची किंमत काय, r ओमेगा. तर या ठिकाणी लिहिणार r1 स्क्वेअर आणि इथं v चा काय स्क्वेअर, ओमेगाचा स्क्वेअर. ओमेगाला 1 2 म्हणणार का आपण, नाही. का बरं, कारण अँग्युलर स्पीड आहे आणि ती कशी आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे 1 2 असली तर ती काय डिफरंट होऊन जाईल, म्हणून त्या ठिकाणी ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे. सेकंड साठी कायनेटिक एनर्जी रोटेशन साठी घ्या कारण हे ट्रान्सलेशन. हा काय असणार आहे, m2 v2 स्क्वेअर म्हणजे काय लिहिणार आता, r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे. कायनेटिक एनर्जी काय घेतलेली आपण सांगा, हा m3 r3 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. चला, कायनेटिक एनर्जी n साठी घ्या, हा mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. इथपर्यंत बघा, कन्सिडर करा. या ठिकाणी तुम्हाला येते का लक्षात, इथपर्यंत आले सर्वांच्या. ओके, चला रब करू मी इथं. पुसू या ठिकाणी. चला, या ठिकाणी देतो मी आता टोटल कायनेटिक एनर्जी. टोटल कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी कशी आहे, टोटल म्हणजे काय लिहिणार, कायनेटिक एनर्जी फर्स्ट प्लस कायनेटिक एनर्जी सेकंड प्लस कायनेटिक एनर्जी थर्ड प्लस कायनेटिक एनर्जी en. चला, फर्स्ट फॉर्म्युला काय, हा m1. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण v स्क्वेअर घेतला होता, v ची किंमत काय आहे सांगा, r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे. प्लस दुसरा हा m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस काय येणार आहे सांगा, हा
m3 r3 स्क्वेअर आणि ओमेगा स्क्वेअर, त्यानंतर प्लस हाफ mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. काय कॉन्स्टंट आहे सगळ्यामध्ये सांगा बरं. हाफ कॉन्स्टंट आहे आणि ओमेगा, हाफ ओमेगा स्क्वेअर. या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार मी, m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस सांगा m3 r3 स्क्वेअर प्लस mn rn स्क्वेअर. ठीक आहे, हाफ ओमेगा स्क्वेअर. तुम्हाला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो की टोटल मास आहे, तर आपण कसं कन्सिडर केलेलं आहे अगोदर बघितलेलं आहे. कसं लिहिणार, समेशन ऑफ i = 1 to n mi ri स्क्वेअर. ठीक आहे, यालाच काय म्हणतो आपण, i म्हटले आहे. समेशन ऑफ i = 1 to n mi ri स्क्वेअर ला काय म्हणतो आपण, i म्हणतो. म्हणजेच फॉर्म्युला काय राहील, हाफ i ओमेगा स्क्वेअर. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया हाफ कायनेटिक एनर्जी काढली आपण. कायनेटिक एनर्जी काय आलेला फॉर्म्युला, हाफ i ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे, हे डेरिव्हेशन आपल्याला परीक्षेला विचारतात विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि काही जर अडचण आली तर मला कमेंटद्वारे विचारू शकता. चला ठीक आहे, या ठिकाणी स्टॉप करू.